नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। इयत्ता चौथी आपला विषय आहे बालभारती। या बालभारती विषयामध्ये आज आपण एका वेगळ्या विषयाचीच माहिती घेणार आहोत। त्यामध्ये या भारतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जे आपल्या पद्यामध्ये, जे आपल्या प्रवचनामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। या भारतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा आपण जर परिचय पाहिलात तर तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे। 1909 ते 1968 हा त्यांचा कालावधी आहे आणि त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते। अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनांचा प्रभावीपणे वापर केला आहे। आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले। त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे। तुकडोजी महाराजांनी इसवी सन 1935 मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली। भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती। समाजातल्या सर्व घटकातील लोकांचा उद्धार कसा होईल याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली। ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता। म्हणजे या ठिकाणी आपण जर विचार केला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या भजन कीर्तनातून लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन आणि जातीभेद निर्मूलनासाठी संदेश दिला, उपदेश देण्याचं काम केले। त्यांनी मराठी, हिंदी ह्या दोन भाषांमध्ये काव्यरचना केल्या, त्याचबरोबर कीर्तनं केली आणि त्यानंतर संत तुकडोजी महाराजांनी 1935 मध्ये मोझरी या ठिकाणी गुरुकुंज नावाचे आश्रमसुद्धा स्थापन केलेला होता। त्याने सांगितलं की भारतामध्ये सर्वात खेड्यांचं प्रमाण जास्त आहे, भारताला खेड्यांचा देश म्हटलं गेलं आहे आणि ग्रामविकास, गावाचा विकास झाला पाहिजे असं त्यांना वाटत होतं। आणि आपली श्रद्धा आणि विचारसरणी फार महत्त्वाची आहे। म्हणजे संत तुकडोजी महाराजांनी जी काही श्रद्धा आणि विचारसरणी दिली होती ती फार महत्त्वाची ठरली होती। समाजातला प्रत्येक घटक आहे, त्या प्रत्येक घटकातील प्रत्येक माणसाचा उद्धार झाला पाहिजे याविषयी त्यांना काळजी होती आणि त्यांनी म्हणून ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदू होता। म्हणजे ग्रामविकास, हे सगळं त्यांना त्यातूनच लोकांचा विकास होईल, लोकांची प्रगती होईल हे त्यांना वाटत होतं। भारतातील खेड्यांच्या स्थितीचा त्यांना पुरेपूर कल्पना होती, त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूत स्वरूपी विचार केला होता। त्या समस्या कशा सोडवायच्या याविषयी उपाययोजनासुद्धा सुचवल्या होत्या आणि या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारकच ठरल्या, पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्यात। हे आज त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळात सुद्धा सांगितलेलं आहे आणि ते जाणवते। अशा गोष्टीतूनच राष्ट्रसंतांचे दृष्टीपण आपल्याला दिसून येते। देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत, ते बलोपासक असावेत,
म्हणजे ते समाजाचे आणि राष्ट्राचे संरक्षण करू शकतील, ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उद्देशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले आहेत. या राष्ट्रसंताने आपल्या खेड्यातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला. सर्व धर्म समभाव हेही राष्ट्रसंतांच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होतं. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक विचार केला. तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी दूर ठेवले होते. तर अशा प्रकारे या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपलं कार्य, आपले विचार हे लोकांपर्यंत कसे पोहोचतील हे त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. की त्यांनी सांगितलं की देशातला तरुण हा फार महत्त्वाचा आहे, देशाचा आधारस्तंभ आहे आणि तो बलवान असायला पाहिजे, शक्तिवान असायला पाहिजे, कारण तोच राष्ट्राचं संरक्षण करू शकतो, हेही त्यांनी सांगितलं. त्यानंतर सर्व धर्माला त्यांनी समानतेची वागणूक मिळाली पाहिजे, हेही त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यातूनच हा देश, हे राष्ट्र मोठं होऊ शकतं, हे इथे सांगण्यात आलेले. मग त्यानंतर त्यांनी जी कविता लिहिलेली आहे, या भारतात, या कवितेचं मी वाचन करतो. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, दे वरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, दे वरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, मतभेद नसू दे. नांदोत सुखे गरीब, नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी, नांदत सुखे गरीब अमीर एकमतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकल माझी वसू दे, स्वातंत्र्य सुखाया सकल माझी वसू दे, दे वरची असादे, दे वरची असादे. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, सकळां सकळो मानवता राष्ट्रभावना. हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना, हो सर्व स्थळी मिळूनी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे, उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे, दे वरची असादे, दे वरची असादे. हा जातीभेद विसरूनिया एक हो आम्ही, हा जातीभेद विसरूनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळ निंदका मनीही सत्य न्याय वसू दे, खळ निंदका मनीही सत्य न्याय वसू दे, दे वरची असादे, दे वरची असादे. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी. ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, दे वरची असादे, दे वरची असादे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा पद्धतीने त्यांनी हे आपलं काव्य लिहिलेलं आहे. आपल्या राष्ट्राबद्दल त्यांनी या काव्यामध्ये खूप काही सांगितलेलं आहे. आता आपण या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे त्या कवितेचा थोडासा अर्थ समजून घेऊया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात? या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, दे वरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद निसू दे. या भारतामध्ये बंधुभाव, सर्वजण बंधुभावाने नांदले पाहिजे, राहिले पाहिजे, अशा प्रकारचा एक वर्धास्त मिळू दे. या ठिकाणी सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे. इथे या देशामध्ये, या भारतामध्ये सर्व पंथ, जाती, धर्म एक असू दे. कुणामध्ये मतभेद नसू दे, कुणामध्ये मतभेद नसू देत, असं संत तुकडोजी महाराज सांगतायत. या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे, मतभेद नसू दे. त्यानंतर पुढे काय म्हणतात ते? पुढे ते असं म्हणतात, नांदोत सुखे गरीब, नांदोत सुखे गरीब अमीर, नांदोत सुखे गरीब अमीर एकमतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन व इस्लामी.
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे, दे वरची असा दे. संत तुकडोजी महाराज म्हणतात की या ठिकाणी गरीब श्रीमंत हे यांचं जे काही सुख आहे सर्वांना लाभावं. मग त्या ठिकाणी कोणी हिंदू असेल, कोणी ख्रिश्चन असेल, कोणी इस्लाम असेल, मग त्यात गरीब असो श्रीमंत असो, परंतु त्यांना सर्वांना सुख मिळावं अशा प्रकारची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे, दे वरची असा दे. हे जे स्वातंत्र्याचं सुख आहे हे सर्वांना मिळायला पाहिजे असं संत तुकडोजी महाराज म्हणतात. पुढे ते आणखी काय म्हणतात संत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्राच्या संदर्भामध्ये, भारत देशाच्या संदर्भामध्ये जी कविता लिहिलेली आहे त्यामध्ये आणखी ते पुढे म्हणतात, सकळा सकळो मानवता, सकळा सकळो मानवता, सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे, दे वरची असा दे, दे वरची असा दे. सकळा सकळो मानवता, सगळ्यांना. मानवता म्हणजे काय हे समजलं पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्राची भावना असली पाहिजे आणि हे जर असेल तर सर्व समुदाय, या भारतातले सर्वजण एका स्थळी मिळून प्रार्थना करतील. परंतु हे जेव्हा समजेल तेव्हा. उद्योगी तरुण वीर शिलवान दिसू दे. ही जे उद्योगी, जे काही तरुण, या देशामध्ये जो काही तरुण वर्ग आहे हा देशाचं रक्षण करण्यास तत्पर असू दे, दे वरची असा दे. अशा प्रकारे वरदहस्त मिळू दे असं संत तुकडोजी महाराज म्हणतात. त्यानंतर पुढे काय म्हणतात ते, पुढे ते असे म्हणतात, हा जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही, हा जातीभाव विसरुनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, खळ निंदका मने ही सत्य न्याय वसू दे, दे वरची असा दे. या ठिकाणी असलेला देशातला, भारतातला जातीभाव, जो काही जातीभेद आहे हा सगळ्यांनी विसरून एक झालं पाहिजे. या ठिकाणची अस्पृश्यता जी आहे ही मुळातूनच नष्ट झाली पाहिजे, संपूर्ण जगातून नष्ट झाली पाहिजे असं त्यांना वाटतं. खळ निंदका मनी ही सत्य न्याय वसुदे. जो कोणी निंदक असेल त्याच्यासुद्धा मनामध्ये हे सगळं सत्य दिसलं पाहिजे, त्याच्या मनामध्ये हे सत्य जाऊन बसलं पाहिजे. अशा प्रकारचा वरदहस्त कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. पुढे आणखी ते म्हणतात, सौंदर्य सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, दे वरची असा दे, दे वरची असा दे. प्रत्येक घरामध्ये स्वर्गासारखं सुंदर असं हे जे घर आहे स्वर्गासारखं असं व्हावं, त्यामध्ये सुख समाधान शांती मिळावी आणि जी काही संकट आहेत, जे काही भीती आहेत ती भीती नष्ट व्हावी असं ते मानतात. त्याचबरोबर तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. आणि संत तुकडोजी महाराज म्हणतात की मला या तुकड्याला सेवा करण्याची, सेवेचं व्रत पूर्ण करण्याची एक संधी मिळत राहू दे, दे वराची असा दे. अशा प्रकारचा वरदहस्त ते मागतात. म्हणजेच एकंदरीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ही अतिशय या भारतात जी कविता लिहिलेली आहे ती
गरीब श्रीमंत यामध्ये जी काही दरी आहे ती दरी नष्ट व्हावी म्हणून त्यांनी दिलेली आहे. याशिवाय या देशामध्ये जो काही जातीभेद आहे हा जातीभेदसुद्धा त्यांना मान्य नाही आहे आणि त्यावर त्यांनी सुद्धा आपल्या शब्दामध्ये हे सगळं व्यक्त केलेलं आहे. आता तुम्हाला ही कविता ऐकवली जाणार आहे आणि ती कविता तुम्ही शांतपणे ऐकायची आहे, बोलायची आहे आणि पाठसुद्धा करायचे. वर्गामध्ये समूहाने सुद्धा गायची आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, नित्य वसुदे, देवरची असादे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, नित्य वसुदे, देवरची असादे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, एक दिसुदे, एक दिसुदे. मतभेद नसुदे, मतभेद नसुदे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे, मतभेद नसुदे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, एक दिसुदे, मतभेद नसुदे, मतभेद नसुदे. नांदोत सुखे गरीब, नांदोत सुखे गरीब, नांदोत सुखे गरीब, नांदोत सुखे गरीब. अमीर एक मतानी, अमीर एक मतानी, नांदोत सुखे गरीब. अमीर एक मतानी, अमीर एक मतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन, मग हिंदू असो ख्रिश्चन, मग हिंदू असो ख्रिश्चन व इस्लामी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया, स्वातंत्र्य सुखाया, स्वातंत्र्य सुखाया. सकल माझी वसुदे, सकल माझी वसुदे, सकल माझी वसुदे. देवरची असादे, देवरची असादे. स्वातंत्र्य सुखाया, सकल माझी वसुदे, देवरची असादे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, मतभेद नसुदे, मतभेद नसुदे. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, राष्ट्रभावना, राष्ट्रभावना. सकळा सकळो मानवता राष्ट्रभावना, राष्ट्रभावना. हो सर्व स्थळी मिळणी, हो सर्व स्थळी मिळणी. समुदाय प्रार्थना, समुदाय प्रार्थना, समुदाय प्रार्थना. हो सर्व स्थळी मिळणी. समुदाय प्रार्थना, समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुणवीर, उद्योगी तरुणवीर. शीलवान दिसुदे, शीलवान दिसुदे, शीलवान दिसुदे. उद्योगी तरुणवीर शीलवान दिसुदे. देवरची असादे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे, देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, एक दिसुदे. मत हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही, हा जाती भाव विसरून या हो एक हो आम्ही, एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी, जगातूनी. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी. खळनिंदका मनेही, खळनिंदका मनेही. सत्य न्याय वसुदे, सत्य न्याय वसुदे, सत्य न्याय वसुदे. देवरची असादे, देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, देवरची असादे, देवरची असादे.
सौंदर्य रमो घरा घरात स्वर्गीया परी, सौंदर्य रमो घरा घरात स्वर्गीया परी, स्वर्गीया परी, स्वर्गीया परी। ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी, भीती बोहरी, भीती बोहरी। तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, सेवेत कसू दे, सेवेत कसू दे। देवरची असा दे, देवरची असा दे, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, देवरची असा 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 दे। आपण या भारतात ही कविता आपण पाहिलेली आहे आणि त्या कवितेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी समाजाबाबत आपले विचार या कवितेमध्ये व्यक्त केलेले आहेत। भारतातील प्रत्येक माणूस हा समान आहे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि ते प्रत्येक माणूस हा समान असायला पाहिजे, कोणी कोणाबरोबर उच्च नीच अशा प्रकारचा भेदभाव करू नये, सर्व बंधुभावाने राहावेत अशा प्रकारची एक त्यांनी आपली भावना या कवितेमध्ये व्यक्त केली। आता या कवितेच्या संदर्भात काही प्रश्न देण्यात येत आहे। तुम्हाला या कवितेचा अर्थ सांगण्यात आलेला आहेच, मग प्रश्न बघूया आपण। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या भारतात बंधुभाव नित्य वसू दे असे का म्हटले आहे? प्रश्न पुन्हा ऐका। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या भारतात बंधुभाव नित्य वसू दे असे का म्हटले आहे? या प्रश्नासंदर्भामध्ये तुम्हाला सांगितलेले की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारतातील प्रत्येक माणूस हा बंधुभावाने वागला पाहिजे आणि त्याच्यामध्ये बंधुभाव जागृत झाला पाहिजे, त्याच्या मनामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना वाटते आणि म्हणून ते म्हणतात की या भारतात बंधुभाव नित्य वसू दे असे त्यांनी या कवितेमध्ये सांगितले। आता दुसरा प्रश्न काय सांगतोय की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गरीब आणि श्रीमंत याबाबत काय सांगितलेलं आहे की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गरीब आणि श्रीमंतीच्या बाबतीतही ते सांगितले की या भारतातला प्रत्येक माणूस गरीब आणि श्रीमंत जरी असेल तर तो समान राहील, समान असेल असं त्यांना वाटतंय। त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी जातीभेदाबाबत काय सांगितले आहे की या देशामध्ये भारतामध्ये जातीभेद जो आहे तो समूळ नष्ट झाला पाहिजे आणि तो जर नष्ट झाला तर खऱ्या अर्थाने हा भारत अखंड भारत होईल आणि प्रत्येक माणूस हा समान असेल असं त्यांना वाटते आणि म्हणून त्यांनी या भारतात ही कविता जी आहे त्यामध्ये समाजाबद्दल त्या आपले विचार त्या कवितेमध्ये त्यांनी व्यक्त केलेले आहेत। आता या कवितेमध्ये काही ओळी दिल्यात, त्या दोन ओळींचा अर्थ तुम्ही लिहायचा आहे। या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरची असा दे, या ओळीचा अर्थ तुम्ही लिहायचा आहे। त्यानंतर हा जातीभेद विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, आणि ह्या ज्या ओळी आहेत पुन्हा दुसऱ्या दोन याचाही अर्थ तुम्ही लिहायचा आहे। तर अशा प्रकारे या भारतात ही कविता आपण अभ्यासलेली आहे। या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत। धन्यवाद।